त्रिभुवन भुवनी पाहता तुझैसे नाही, त्रिभुवन भुवनी पाहता तुझैसे नाही। चारी श्रमले परंतु न बोलवे काही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही। साही विवाद करता पडले प्रवाही, ते तू भक्ता लागे पावस लवलाही। साही विवाद करता पडले प्रवाही, ते तू भक्ता लागे पावस लवलाही। दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी, संकट निवारी, संकट निवारी। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी महिषासुर। नमस्कार मित्रांनो, देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा गिरगे येथील श्री चौंडेश्वरी मंदिरामध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आता तुम्हाला माहीत असेल दिवाळी वगैरे झाली, आता देवदिवाळी म्हणजे दिवाळीचा शेवट असतो। तो ह्याच दिवशी, या देवदिवाळीच्या दिवशी आई चौंडेश्वरीची यात्रा असते आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही यात्रा असते, म्हणजे दिवसभर, रात्री काही प्रोग्राम नसतो। आणि हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा। चला तर जाऊया थेट देवीचं दर्शन घेऊया आणि आजूबाजूचा माहोल बघूया कशा प्रकारे आहे तो। चला तर मित्रांनो, आपल्यासमोर विकेश गाडी आहे आणि विकेश गाडी व्लॉग्स हे याचे यूट्यूब चॅनल तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो। गेल्या वर्षी पण हाच भेटलेला आणि यंदा पण हाच भेटला आहे, कारण आई चौंडेश्वरी यात्रेची गिरेगावची ज्या दिवशी देवदिवाळी असते त्या दिवशी ही यात्रा असते। आणि विकेश, आता काय सांगणार तू, काय सांगू, बोल यात्रेबद्दल काही माहिती द्या मला। यात्रा म्हणजे यात्रेच्या आदल्या दिवशी आपला जागर असतो, तो काल झाला। त्याच्यामध्ये जागरामध्ये एक व्हरायटी शो होता, जादूगार अवधूत चिपळूणचा, त्यांचा प्रोग्राम होता काल। रात्र पूर्ण जागर असतो, म्हणजे 2 वाजेपर्यंत होता। आणि दुसऱ्या नेक्स्ट डेला आपली चौंडेश्वरी देवीची यात्रा भरते। ही यात्रा आपली फक्त दिवसभर असते, रात्री 7च्या नंतर यात्रा भरत नाही, म्हणजे 7च्या नंतर बंद। हां, सकाळपासून संध्याकाळी 7पर्यंत, त्यानंतर अजिबात नाही। मग मंदिर बंद करून घरी जाणार, म्हणजे गाराणं वगैरे निघते, मग निशाण वगैरे बाहेर निघणार, त्याच्यानंतर यात्रा समाप्त। ते यात्रा समाप्ती त्याच्यावर नंतरच होते, म्हणजे चांग भलं वगैरे करतात शेवटला, मग यात्रा समाप्ती, म्हणजे गाराणं वगैरे घालून, म्हणजे 7 वाजेपर्यंत शेवट यात्रेचा होतो। अरे आपली रात्रीची यात्रा नसते कधी, त्याच्या मागचं कारण काहीतरी असेल, मला ॲक्च्युली तेवढं माहीत नाही। तर मित्रांनो, आपण आता आई चौंडेश्वरी मंदिरामध्ये आलो। चला तर जाऊया थेट मंदिरामध्ये। बघू शकता तुम्ही इथे की प्रत्येक भाविक भक्त दर्शनासाठी येत आहेत आणि आपण संध्याकाळी 7पर्यंत, 7-7:30पर्यंत थांबणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा। हार्दिक शुभेच्छा। यात्रेला आलेल्या सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत। श्रीदेवी चौंडेश्वरीच्या यात्रेला आलेल्या सर्व व्यापारी वर्गांचं हार्दिक हार्दिक स्वागत। सर्व तर मित्रांनो, आपण आज जातो आता। कृपया वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळा। आपण आता मंदिराच्या आवारामध्ये आलो।
सगळी तिथली रात्री ती भीतीचे हातापायाखाली सांभाळ करून कोणी राहत मित्रांनो खाजं म्हटलं तर आपलं मालवणी खाजं आणि यात्रेला हे आवर्जून तुम्हाला पाहायला भेटतं. या ठिकाणी खाजंचं दुकान आहे लावलेलं आहे. खाजं लाडू बंगाली खाजं वगैरे. तर मित्रांनो ह्या ठिकाणी पण खाजं वगैरे लावलं आहे. खाजं लाडू आहेत परत वेगवेगळ्या प्रकारचे ठेवलेले आहेत बघा. तर मित्रांनो इथे खाजं बघा आता रेडी करत आहेत. मित्रांनो फ्रेश आणि ताजं भेटेल तुम्हाला खाजं आणि ह्या ठिकाणी यांच्यात ठेवणार आणि त्यानंतर ते दादा आहेत ते पॅकिंग करणार वजन करून. 251 रुपये देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे गौरव जगदीश सांताक्रूज मुंबई प्रज्ञेश सांताक्रूज मुंबई यांच्याकडून 1001 रुपयाची देणगी आलेली आहे. आई चौंडेश्वरी त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच आईच्या चरणी प्रार्थना. देवस्थानाच्या वतीनं या सर्व देणगीदारांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. तर मित्रांनो या चौंडेश्वर देवीच्या बाजूला सतीदेवीचं मंदिर आहे. तिथे पण ओटी वगैरे भरण्याचं काम चालू आहे. इथे ओटी वगैरे भरून झालेले आहेत आणि विद्युत रोषणाई पण मस्त आहे. तुम्हाला आता बाहेरून दाखवतो. लवकर आपल्या गाडीजवळ जा. उत्तम चौगुले
हा व्हिडिओ कसा वाटला आई चौंडेश्वरी देवीचा तो नक्की कॉमेंट करून सांगा. आणि ह्या गावचे असाल किंवा ह्या गावची ग्रामदेवता असेल तुमची किंवा कुलदेवता असेल तर नक्की कॉमेंट करून लिहा. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कॉमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशा पुढच्या व्हिडिओ.